जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा श्रीराम रामा मी तव दास दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामा या भुवनत्रयी तुझ विना नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी तू तात मी बालक श्रीराम जय जय रघुवीर समर्थ असं प्रभू रामचंद्रांना वंदन केलेलं आहे. आपले सगळ्यांचे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांना वंदन करत आहे. त्यांनी रचलेल्या मनाच्या श्लोकातल्या मंगलाचरणांनी पहिल्या श्लोकाने आपण या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे, आरंभ केलेला आहे. आणि श्रोते आपल्याशिवाय तर हे शक्यच नाहीये. वक्ता तो वक्ता नो हे श्रोते विना. आणि म्हणूनच आपल्यातला जो अंतरात्मा आहे, आत्मा राम आहे, त्यालाही वंदन करत आहे, आपलेही आशीर्वाद मागत आहे. आपल्यामध्ये सुद्धा अनेक विद्वान श्रोते सुद्धा आहेत, विचक्षण श्रोते आहेत. आणि सगळ्यांना वंदन करून या मनाच्या श्लोकाच्या चिंतनाला, मनोबोध चिंतनाला प्रारंभ करत आहे. कर्मयोग, भक्तियोग, नामस्मरण याचं सगळ्याचं महत्त्व आपण हळूहळू जाणून घेतोय. आता आपल्याला एका वेगळ्या प्रांतामध्ये पाऊल ठेवायचंय. तो आहे ज्ञानयोग. आणि तो थोडासा कठीण आहे. उपनिषदातलं तत्वज्ञान या मनाच्या श्लोकामध्ये श्लोक क्रमांक 130च्या नंतरचे काही श्लोक जे आहेत ते संपूर्ण उपनिषदातलं तत्वज्ञान सांगणारे असे श्लोक आहेत. पण त्याची पूर्वतयारी आपली झालीये, त्यामुळे आपल्याला भिण्याचं काहीच कारण नाहीये. आणि ज्यांच्या पाठीशी साक्षात प्रभू रामचंद्र आहेत त्यांनी भ्यायचं कारणच नाही. राम आम्ही तव दास दास म्हणता माते कशाचे भय. मला भयच वाटत नाहीये, पण तू माझ्या पाठीशी आहेस. आणि ज्याच्या पाठीशी रामराय आहे त्यांनी घाबरायची काही गरजच नाहीये. असंच आपल्या पाठीशी प्रभू रामचंद्र आहेत, समर्थ आहेत. आणि त्याच्याच बळावर, त्यांच्याच कृपा आशीर्वादाच्या पाठिंब्यावर आपण ही वाटचाल करतो आहोत. त्यामुळे सुरुवात करूया. 128 पर्यंत आपले श्लोक बघून झाले होते. साधारण आपले एका सेशनमध्ये 3 ते 4 श्लोक होतात. बघूया आज किती होत आहेत ते. 128 झाले ते 129वा श्लोक तरी काय आहे बघूया. गती कारणे संगती सज्जनाची मती पालटे कुमती दुर्जनाची रती नायिकेचा पती नष्ट आहे म्हणून मनातीत होऊ निराहे श्रीराम. मागच्या श्लोकामध्ये 128वा जो श्लोक होता ना, त्याच्यात आपण पाहिलं होतं की मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. बघा, संगतीचं फार महत्व आहे. संगतीमुळे काहीही होऊ शकतं, कितीही परिवर्तन होऊ शकतो. फुलाला सुगंध मातीचा असं म्हटलेलं आहे, पण सत्संगतीने खरंच कितीतरी पालट होऊ शकतो. आणि म्हणून एक केवळ संगत चांगली लाभली ना तरी सुद्धा पुष्कळचं निम्म्याच्या वर कार्य होऊनच जातं. आणि म्हणून इथे सांगितलंय गती कारणे संगती सज्जनाची. सज्जनांच्या संगतीमध्ये त्या मनाला उत्तम गती मिळते. आणि मग दुष्टबुद्धीच्या माणसाची बुद्धी सुद्धा पालटून ती शुद्ध बुद्धी होऊ शकते. वाईट बुद्धी असला तरी जेव्हा तो सज्जनांच्या संगतीत येतो तेव्हा त्याची मती पालटू शकते. आणि म्हणून ज्याला उत्तम गती हवी आहे, गती कारणे संगती सज्जनाची, ज्याला उत्तम गती हवी आहे त्याने निश्चितपणाने संत सहवास करावा. कारण जर का कुसंगती लागली तर कामवासना बळावते, विषय सुखाची ओढ जास्त वाटायला लागते, देहबुद्धी प्रबळ होते. आणि म्हणून ही कुसंगती टाळायची. आणि म्हणून म्हटलेले मती पालटे सुमती दुर्जनाची रती नायिकेचा पती नष्ट आहे.
आणि म्हणून मग तुला काय व्हायचंय? समर्थ सांगतायत आपल्या मनाला, मनातीत होऊन राहे. म्हणून मनातीत होऊन राहे. मनाच्या पलीकडे जायचंय. पण शक्य आहे का? मनाच्या पलीकडे जाणं शक्य आहे का? बघूया ना. समर्थ सांगतात त्या अर्थी निश्चितच ते शक्य असणार आहे. समर्थांच्या वचनावर आपला विश्वास आहे, दृढ श्रद्धा आहे आणि त्यांच्याच बोट धरून आपण वाटचाल करणार आहोत. म्हणून मनातीत कसं व्हायचं बघूया ना. बरं, संतांच्या जर का दृष्टीने पाहिलं तर माणसांचे 2 वर्ग पडतात. एक म्हणजे शुद्ध बुद्धी आणि दुसरा म्हणजे दुष्ट बुद्धी. आणि माणसामध्ये सुधारणा घडवायची असेल तर त्याच्या बुद्धीमध्ये पालट व्हायला लागतो. सुधारणा ही अचानक होत नाही. पहिल्यांदा बुद्धी शुद्ध व्हायला लागते आणि म्हणून ती मुळापासून बुद्धी पालटण्यासाठी सज्जनांचा सहवास आवश्यक आहे. एकदा का बुद्धी शुद्ध झाली की विचार शुद्ध होतात. विचार शुद्ध झाले की माणूस अंतर्बाह्य शुद्ध होतो आणि मग त्याला उत्तम गती प्राप्त होऊ शकते. आपल्याकडे वचन आहे, वामनराव पै यांनी सांगितलेलं आहे, विचार बदला नशीब बदले. खरंच आहे. विचार बदलले की नशीब बदलणारच आहे. नशिबाला दोष देऊ नका. तुम्ही विचार बदला आणि विचार बदलण्यासाठी बुद्धी शुद्ध व्हायला पाहिजे. पण जगामध्ये चित्र वेगळंच दिसतं बरं का. भली भली अगदी पोचत आलेली माणसं सुद्धा कधी कधी अधोगतीला जातात, भ्रष्ट होतात, कारण त्यांची बुद्धी पालटते. केव्हा पालटते? ती बुद्धी 2 गोष्टींनी पालटू शकते, कांचन आणि कामिनी. पैसा आणि स्त्री याच्यामुळे बुद्धी भल्या भल्यांची पालटू शकते किंवा द्रव्यदारा असंही वर्णन केलेलं आहे. या दोन्ही ठिकाणी सावध राहायला पाहिजे, सजग राहायला पाहिजे, दक्ष राहायला पाहिजे. तिथे बुद्धी किंचितही ढळू देता कामा नये. कारण तिथेच नेमकं काय होतं, माणूस आपलं सगळं शहाणपण विसरून जातो आणि त्या कांचन आणि कामिनीच्या पोटी त्याच्या पायी लाचार होऊन जातो माणूस. मग याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी धर्माने आपल्यावर नीतीची बंधनं घातली. धर्म म्हणजे काय तर धर्म म्हणजे नीती नियम आहेत, ती बंधनं घातली आहेत. आणि जर का धर्माच्या नीतीच्या चौकटीत राहून तुम्हाला अर्थ आणि कामाचा उपभोग घ्यायचा असेल तर घेऊ शकता. भगवंतांनी तर गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये सांगूनच ठेवलेले, कामोस्मी भरतर्षभ. पण कसा? धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. धर्माला अनुकूल असणारा काम मीच आहे. मग ही कामवासना जर का जिंकायची असेल तर मनाला काय करायचं, त्या भगवंताकडे गुंतवूनच ठेवायचं. मग त्याची खरं म्हणलं ना तर ती आनंद भोगण्याची कल्पनाच किंवा ती वृत्तीच बदलली की आनंद भोगण्याची कल्पना बदलते. मनाची वृत्ती बदलायची. मनाला काय वाटतं की या शरीरातून आपल्याला भोग घेता येईल, पण ही वृत्तीच बदलायची आणि मनाला एक त्या ईश्वर चिंतनाची एक खुंटी द्यायची. मन रिकामं नाही ना ठेवू शकत आपण. एम्प्टी माइंड इज अ डेव्हिल्स वर्कशॉप असं म्हटलेलं आहे. म्हणून मन रिकामं नाही ठेवायचं. कामना किंवा हे कांचन कामिनीची वासना जर का मनातनं काढून टाकली तर मन रिकामं होईल. पण रिकामं नाही ठेवायचं, त्याला काहीतरी एक खाद्य द्यायचं, त्याला काहीतरी एक आलंबन द्यायचंय आणि ते द्यायचं ईश्वर चिंतनाचं. आणि असं दिलं की ते मन मनातीत होऊ शकतं, मनाच्या पलीकडे जाऊ शकतं. संतांच्या सहवासाचा हाच खरं तर मोठा परिणाम आहे. संतांच्या सहवासामध्ये मतीच पालटू शकते, जीवन बदलू शकतं. अहो, वाल्याचा वाल्मिकी नाही का झाला? वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. परंतु कधी कधी काय होतं, त्या संतांच्या संगतीत राहून सुद्धा काही माणसं मात्र कोरडीच्या कोरडीच राहतात. मगर नाही का? मगर वर्षानुवर्ष पाण्यात राहते पण ती मऊ होते का? बाकीच्या गोष्टी मऊ होतील. आपण कडधान्य डाळ भिजत घातली तर ती मऊ होते, पण मगर कधी मऊ झालीये का? नाही ना. म्हणजे काही माणसं संतांच्या संगतीत राहून सुद्धा कोरडीच्या कोरडीच राहतात. कधी कधी तर ह्याच्याही पलीकडे जातात. ती त्यांच्या बरोबरची समजायला लागतात आणि त्यामुळे ती उन्मत्त सुद्धा होतात. संत सहज उपलब्ध झाले की त्यांची किंमत उरत नाही. आणि त्यामुळे संतांचे जे नातेवाईक असतात ना, आणि म्हणून त्यांना त्यांचं महत्व कळतच नाही.
देहू आळंदीच्या लोकांना सुद्धा कुठे माऊलींचं आणि तुकाराम महाराजांचं महत्व समजलं होतं. सगळीकडेच असंच होतं. अगदी शिवाजी महाराजांच्या राण्यांना सुद्धा त्यांचा खरा पराक्रम कधीच कळला नाही. जवळच्या नात्यामध्ये कधीच त्या व्यक्तीचं महात्म्य कळत नाही. आणि म्हणूनच समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे, ओळखीच्या व्यक्तीमध्ये महंती सांगू नये. त्यांना उपदेश करायला जाऊच नाहीये, पण त्यांना त्याची किंमत राहत नाही. संतांच्या सहवासात राहून त्यांचे नातेवाईक तसेच कोरडे ठणठणीत राहतात. आणि म्हणून समर्थ आणखीन म्हणतात, संतांचे जे आप्त ते न होती संत, ते कधी संत होत नाही. संतांचे जे नातेवाईक आहेत ते कधी संत होत नाहीत, असंही म्हटलेलं आहे. संतांच्या नातलगांना संतांविषयी प्रेमापेक्षा हक्काचा भाव जास्त असतो. ते म्हणतात आमचाच आहे, हा आमचाच भाऊ आहे, हा आमचाच कोणीतरी जवळचा आहे असं वाटतं, हा माझा मित्र आहे असं म्हटलं की त्याची किंमतच कमी होते. आणि म्हणून हा सत्संग सुद्धा खरं म्हटलं तर मानवायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी दृष्टी कशी असायला पाहिजे? दृष्टी साधकाची असायला पाहिजे. नाहीतर मग ते संतांना देखील आपल्यासारखे सामान्य मानतात, जुमानत नाहीत. आणि मग त्यांच्या परिस्थितीत परिवर्तन किंवा बदल होतच नाही. म्हणून म्हणतात, गती कारणे संगती सज्जनाची, मती पालटे सुमती दुर्जनाची. आता तिसऱ्या चरणामध्ये आणखीन एक धोक्याचा इशारा देत आहेत समर्थ. रती नायिकेचा पती नष्ट आहे. संतांची सत्संगती तर धरायलाच पाहिजे. भगवंत निश्चितपणाने आपल्या भक्ताचा, आपल्या शिष्याचा उद्धार करतात. गीतेत सुद्धा सांगून ठेवलेले, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात. असं भगवंतांचं आश्वासन असलं तरी सुद्धा सद्बुद्धी होणं ही सुद्धा संतांचीच कृपा आहे. मन काय करत असतं? मन विषयाच्या आसक्तीमध्ये अगदी बुडून जातं. मनाला विषयाची ओढ असते आणि शरीराला सुखाची ओढ असते. आणि कुसंगतीमध्ये जर का वाईट माणसं जर का आजूबाजूला अवतीभोवती असतील तर बुद्धिभेद होऊ शकतो. चुकीचीच कार्य योग्य वाटायला लागतात. म्हणजे भ्रष्टाचार हा शिष्टाचार सुद्धा मानला जातो किंवा त्याचं ग्लोरिफिकेशन सुद्धा केलं जातं. कर्ण बघा, दुर्योधन बघा, दुःशासन आहे, धृतराष्ट्र आहेत, या सगळ्यांना एकमेकांची संगती होती आणि म्हणून त्यांचे दुर्गुण होते ते जास्तच वाढले. कुसंगतीमध्ये गुणांचं दुर्गुणात रूपांतर होतं आणि दुर्गुण आणखीन वृद्धिंगत होतात, असंही चित्र बघायला मिळतं. आणि अशा लोकांना श्रीकृष्णाची कुठलीही गोष्ट पसंतच पडत नव्हती. दुर्योधनाने तर शेवटपर्यंत त्या श्रीकृष्णाला हिणवलंच आहे. असं कशामुळे होतं? त्या कुसंगतीमुळे. तिसरा चरण जो आहे ना, तो कामविकाराला रतिनायकेचा पती म्हटलेला आहे. रतीचा पती कोण आहे? तर तो आहे मदन. तो भल्या भल्यांना साधनेपासून दूर ढकलतो. अगदी विश्वामित्रांचं उदाहरण आहे की आपल्या डोळ्यासमोर. मेनकेमुळे त्यांचा तपोभंग झालाच की. म्हणजे खरं म्हटलं तर त्यांच्या इंद्रियावर त्यांचा खूप संयम होता, पण तरी कामविकारापुढे काहीच चालत नाही असंही म्हटलेलं आहे. रावणाचं तरी काय झालं? परस्त्रीचा मोह त्याला महागातच पडला. कर्ण आहे, दुर्योधन आहे, या सगळ्यांना या कामवासनेने पछाडल्यामुळे त्या सगळ्यांची अधोगती झाली. इतकी जुन्या उदाहरणं घ्यायची सुद्धा गरज नाहीये. अगदी आत्ता भारताच्या पारतंत्र्य काळामध्ये भारताचा एक फार मोठा महान नेता एका ब्रिटिश स्त्रीच्या आहारी गेल्यामुळे आपल्या देशाची फाळणी झाली, सगळे दोन तुकडे झाले आणि सगळ्या भारताचं भारतीयत्व सगळं निघून गेलं. कशामुळे? या कामवासनेमुळे. आणि खरंच आहे, ही जर का बुद्धी त्या दुर्गुणाच्या प्रभावाखाली आली आणि स्वैराचाराची तत्वज्ञानं निर्माण व्हायला लागली तर मग काम, दुष्ट, दुरात्मा, नष्ट, चांडाळ असं समर्थांनी जी विशेषणं वापरली आहेत ना, ती अगदी योग्यच वाटतात. पण काम कसा आहे? तो घातक आहे, फसवा आहे आणि तो सुखालाच हित असं भासवणारा असा तो काम आहे.
आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात रती नायिकेचा पती नष्ट आहे, म्हणून तू काय कर, मनातीत होऊन राहे. आता मन आवश्यक आहे हो, सगळे व्यापार करायला, विचार करायला मन आवश्यक आहे. मग मनाच्या पलीकडे कसं जायचं, मनातीत कसं व्हायचं? तर सोपी आयडिया आहे, सोपी कल्पना आहे, एक युक्तीच सांगितली आहे समर्थांनी. मनातीत व्हायचं म्हणजे मनाचा आवश्यकतेपुरता वापर करायचा, पण कायम त्याच्यात अडकायचं नाही. काही वेळापुरता वापर करायचा. म्हणजे बघा ना, चष्मा केव्हा वापरतो आपण? वाचण्यापुरता वापरतो. काही 24 तास चष्मा लावत नाही. आवश्यकतेपुरता चष्मा वापरतो, आवश्यकतेपुरती स्कूटर वापरतो, आवश्यकतेपुरते काही आपण यंत्र वापरतो, पण म्हणून काही त्याला कवटाळून बसत नाही. फ्रीज म्हणा, टीव्ही म्हणा, मायक्रोवेव्ह म्हणा, मिक्सर म्हणा, याला काही आपण धरून बसत नाही. तेवढा कामापुरता वापर करायचा आणि बाजूला ठेवायचं. मनाचं येईल का हो तसं करता? येईल ना. मनाचं सुद्धा तसं करता येईल. मन आवश्यकतेपुरतंच वापरायचं. असं केलं तर मनामध्ये कुठलेही तरंग उठणार नाही. आणि अशा वेळेला मग मनाचं हवं नको मोडून काढायचं, संपूर्णच टाकायचं. असं केलं की मन पूर्णपणाने निर्विकार होतं, मनाचा वापरच थांबतो. त्यामुळे कर्म करण्यासाठी पुरता तेवढ्यापुरता मनाचा वापर करावा. मनासाठी म्हणजे कर्मासाठी आवश्यक ते चिंतनही करावं, पण एकदा ते काम पूर्ण झाल्यावर त्याचा विचार किंवा त्याच्या परिणामांची काळजी करत बसायची नाही. मनाला थोडंसं बाजूलाच ठेवायचं आणि मग हे जमू शकेल. आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून मनातीत होऊन राहे. मनातीत व्हायचंय, मनाच्या पलीकडे जायचंय, जमू शकेल. मग काय करायचं, पुढे काय करायचंय, पुढचा श्लोक बघूया. मना अल्पसंकल्प तोही नसावा, मना सत्य संकल्प चित्ती वसावा. जनी जल्प विकल्प सोडोन द्यावा, रमाकांत एकांत काळी भजावा. श्रीराम. काय सुंदर शब्द वापरलेत. मागे असा श्लोक गेला होता बघा, आपल्याला आठवतोय का? मना पाप संकल्प सोडोन द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. तेच तसंच सांगितलंय. तिथे पाप संकल्प म्हटलं होतं, इथे अल्पसंकल्प म्हटलेलं आहे. आता अल्पसंकल्प म्हणजेच पाप संकल्प, पण कसं काय बघूया. अल्प म्हणजे अल्पकाळ टिकणार, म्हणजे जे अपूर्ण आहे, जे अशाश्वत आहे, जे आकुंचित आहे, त्याविषयी तू निश्चय करत बसू नकोस. म्हणून समर्थ म्हणतात मना अल्पसंकल्प तोही नसावा, मना सत्य संकल्प चित्ती वसावा. चित्तामध्ये सत्य संकल्प ठेव, म्हणजे जे पूर्ण आहे, जे विशाल आहे, जे व्यापक आहे, त्याचा निश्चय तू मनामध्ये ठेव. जनी जल्प विकल्प तोही त्याच्यावा. जल्प तर नकोच, वायफळ बडबड व्यर्थ बडबड तर नकोच, आणि विकल्प सुद्धा नको, संशयाला सुद्धा जागा नको. संशय हा प्रधान शत्रू आहे परमार्थ मार्गातला. हा संशय नको, बडबड नको, काहीच नको. हे सगळं टाकून दिलं केव्हा शक्य होईल? रमाकांत एकांत काळी भजावा. आणि मग त्याच्यासाठी काय साधना करायची? फक्त एकांत सेवन केलं, एकांतामध्ये जाऊन भगवत चिंतन केलं की हे व्यर्थ विचार येणारच नाहीत मनात, आणि हे पुढची वाटचाल सहज शक्य होणार आहे सगळीकडेच. अगदी उपनिषदामध्ये सुद्धा ब्रह्मस्वरूपाला सत्य म्हटलेलं आहे. ब्रह्माचं नावच आहे सत्य, सच्चित आनंद आहे. किंवा काही ठिकाणी त्याला भूमा म्हटलेलं आहे. भूमा म्हणजे मोठा, बृहत, ब्रह्म असं त्याला नावं दिलेले. मग या दृश्य जगाला असत आणि अल्प म्हटलेलं आहे, आणि जे खरं आहे, जे शाश्वत आहे, जे चिरंतन आहे, त्याला मात्र सत्य म्हटलेलं आहे. समर्थ म्हणताय सच्चिदानंद ईश्वर जो आहे तोच फक्त सत्य आहे. त्यामुळे त्यालाच आपलं मन चिकटवून ठेवायचंय. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ना, व्यर्थ आहेत. भौतिक जे आहे, दृश्य जे आहे, हे सगळं असत्य आहे, अपूर्ण आहे, आकुंचित आहे, संकुचित आहे. ते सगळं टाकून द्यायचंय. एवढं जरी केलं ना तर फक्त मग भगवंताचे संकल्पच मनात उठतील. आणि मग दृश्य जगाला जर का मन चिकटलं
तर स्वार्थाचे संकल्प मनामध्ये येतील. आपल्याला नको आहेत स्वार्थाचे संकल्प, नको आहेत भगवंताचे संकल्प पाहिजेत. म्हणून जे सत्य आहे, जे चिरंतन आहे, जे शाश्वत आहे त्यालाच मन चिकटवायचंय. आपल्याला आकुंचित बनायचं नाहीये, तर आपल्यालाही त्या परमेश्वरासारखंच व्यापक बनायचंय, सूक्ष्म बनायचंय. कारण आकुंचितपणामुळे कधीच समाधान मिळणार नाही. अंतवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम्. अल्प गोष्टींचं फळही अल्पच मिळणार. पण तुम्हाला चिरंतन शाश्वत जर का आनंद पाहिजे असेल तर शाश्वताच्याच मागे लागायचे. आणि व्यर्थ बोलण्याची तर सगळ्यांनीच निंदा केली. वायफळ बोलण्याने काय होतं, माणसाची एक तर फार मोठी मानसिक शक्तीच खर्च होते. पण न बोलून चालत नाही ना. व्यवहारात थोडं तरी बोलावंच लागतं, पण वाजवीपेक्षा जास्तही बोलू नये. आणि पण न बोलण्याने व्यवहार बिघडेल म्हणून थोडं बोलावं, अगदीच थोडं बोलावं. माऊलींच्या भाषेत सांगू का, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आचार्य आमचे म्हणतात न तू वृथा वाक्यम समुच्चार्यता. आणि समर्थ म्हणतात न बोले मना राघवे वीण काही. इथे तेच सांगितलंय, जल्प नको आणि विकल्पही नको. बघा किती सुंदर रचना पण आहे. अनुप्रास साधता साधता अर्थाच्या दृष्टीने किती योग्य मार्गदर्शन केलंय समर्थांनी. जल्पही नको, विकल्पही नको. त्यामुळे आणि संशय हवा बरं का. विकल्प म्हणजे संशय, पण मग संशय येणारच नाही असं होणार नाही ना. अध्यात्म मार्गामध्ये तर पुष्कळ संशय येतात किंवा प्रश्न मनामध्ये उठतात. जिज्ञासा आहे, मग जिज्ञासा हवी, प्रश्न हवे, शंका हव्यात, पण त्या विवेकाला धरून हव्यात. कारण गीतेमध्ये सांगितलं परिप्रश्नेन सेवया तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रश्न यायलाच पाहिजे, शंका यायलाच पाहिजे, पण त्या विवेकाला धरून पाहिजेत. त्या विकल्पी अशा नकोत किंवा संशयी वृत्तीने निर्माण झालेल्या असा विकल्प समर्थांना मान्य नाहीये. असा विकल्प हा स्थिरतेला हानिकारक असतो आणि म्हणून जल्प आणि विकल्प टाळायला सांगितलेलं आहे. आणि खरंच आहे, जर का जीवनामध्ये तुम्हाला खरंच मोठं काम करायचं असेल, खरंच त्या भगवंताची भेट घ्यायची असेल, तर असा नाही भेटणार. तो बाजारात नाही भेटणार, एकांतात भेटू शकेल. एकांतामध्ये काय होतं, तर एकांतामध्ये मन एकाग्र होतं. बाह्य विषयांचे जे तरंग उठतात ना वृत्तीमध्ये, ते हळूहळू कमी 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 होतात आणि वृत्ती निस्तरंग होऊन जाते. आणि म्हणून एकांत चिंतनाचं महत्व सगळ्याच संतांनी सांगितलंय. भगवद्गीता सुद्धा सांगते, विविक्त सेवी लघ्वाशी यतवा काय मानसा. एकांत सेवन करा. आणि समर्थता आमचे त्याही पुढे जाऊन सांगतात, जयासी एकांत मानिला अवघ्या अधिक कळे त्याला, या वेगळे वडीलपणाला ठावची नाही. जर खरंच तुम्हाला मोठं व्हायचंय, विराट व्हायचंय, व्यापक व्हायचंय, परमेश्वर स्वरूप व्हायचं असेल तर एकांत सेवनाला उपायच नाही, दुसरा पर्यायच नाही. स्वतः समर्थ नुसतं सांगून थांबत नाहीयेत, त्यांनी ते आचरण करून दाखवले. एवढा मोठा लोकसंग्रह असताना सुद्धा समर्थांनी एकांतही साधलेला आहे. कधी एकांत, कधी गलबला, कधी निव्वळ, ऐसा कंठित जावा काळ, असं समर्थांनी स्वतः केलेलं आहे. एवढे महंत, एवढे 1100 मठ असताना सुद्धा समर्थ स्वतःच्या चिंतनासाठी कुठल्या तरी घळीत जाऊन बसायचे. खनाळात जाऊन राहे असं समर्थांचं वर्णन केलेलं आहे. आणि खरंच आहे, एकांतामध्ये जितकं मन एकाग्र होतं तितकं लोकांतात नाहीच होऊ शकत. आणि म्हणून एकाग्रतेशिवाय हा ज्ञानार्जनाचा मार्ग खुलाही होणार नाहीये, ज्ञानार्जनाचं सामर्थ्य वाढणार नाहीये. आणि म्हणून अनेक मोठमोठी थोर माणसं सुद्धा, साधू संत सुद्धा या जीवनातला काही काळ तरी एकांतात घालवतात. एकांतामुळेच त्यांच्या विरक्तीला, वैराग्याला एक प्रबळता येते, दृढता येते असंही आहे. समर्थांचं तर सगळं औरच होतं. एवढे शिष्य सभोवती असताना सुद्धा, रामनवमीचा उत्सव अगदी तोंडावर आलेला असताना सुद्धा समर्थ रामघळीच्या एकांतात गेलेच होते की. आता इथे त्यांना म्हणायचे
अल्पसंकल्प म्हणजे काय? क्षुद्र संकल्प हाही अर्थ होऊ शकतो. मग अशा आपण अपूर्ण, असत्य, आकुंचित असा बघितला. पण अल्पसंकल्प याचा अर्थ क्षुद्र संकल्प म्हणजे इंद्रिय सुखाच्या पातळीवर केलेला साधासा संकल्प हा अल्पसंकल्प आहे, हा क्षुद्र आहे, हा गौण आहे, हा हीन संकल्प आहे. आणि मग अनेकदा काय होतं, असे परस्पर विरोधी संकल्प हे माणसाला उगीच दमवतात. आणि अल्पसंकल्प आहेत ना, हे परस्पर विरोधी सुद्धा असू शकतात, ते उगीच शिणवतात. आणि म्हणून ही संकल्प विरहित अवस्था प्राप्त करून घेता येईल का? मन हे कसं आहे? संकल्प विकल्पात्मक आहे. संकल्पच नसला तर मनातीत होता येईल. पूर्ण निर्विचार राहणं आपल्याला तरी शक्य नाहीये, पण मग कुठला तरी कोणता ना कोणता तरी संकल्प मनात येणारच, कुठला ना कुठला तरी विचार मनात येणारच. मग जर येणारच असेल तर तो भगवंताचाच आला तर किती बरं होईल ना, फक्त भगवंताचाच. आणि म्हणून दुसरा चरण सांगतो, मना सत्य संकल्प चित्ती वसावा. तो राहायला पाहिजे, स्थिरावायला पाहिजे. आणि म्हणून समर्थांनी एका संकल्पाला इथे परवानगी दिलेली आहे, अनुमती दिलेली आहे, सत्य संकल्प, परमेश्वराविषयीचा संकल्प. तो कसा करायचा? अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म. मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. फार सुंदर या गोष्टी सांगितल्यात. सतत मनाशी त्याचा उच्चार जरी केला, विचार जरी केला, तरी तो संकल्प मनाशी दृढ होत जातो. न मन हू, न बुद्धी, न चित्त अहंकार, न जिह्वा, नयन, नासिका, कर्णद्वार, न चलता, न रुकता, न कहता, न सुनता, जगत चेतना हूँ अनादि अनंता. हा संकल्प करायचा आहे मनाशी. हा सत्य संकल्प आहे. आणि ह्या सत्य संकल्पाचा दाता कोण आहे? अहो, तोही भगवंतच आहे. हे एकदा मनाशी पक्क झालं ना, की या सत्य संकल्पाचा सुद्धा अहंकार नाही होणार. नाही तर त्याचाही अहंकार होऊ शकतो, पण सत्य संकल्पाचा दाता सुद्धा तो प्रभू रामचंद्रच आहे, रामरायाच आहे. एकदा हे मनाशी पक्क झालं की मग त्याचाही अहंकार नाही, अभिमान सुद्धा गळून पडतो. समर्थ नेहमीच सांगतात, व्यर्थ बडबड नको, संशयी वृत्ती नको, हे सगळं सोडून दे आणि तू एकांत काळी भजन कर. कुणाचं? रमाकांत एकांत काळी भजावा. त्या रमाकांताचं, रमाकांत म्हणजे त्या विष्णूचं. अर्थातच इथे समर्थ कुठेही प्रभू रामचंद्रांचा आग्रह धरत नाहीयेत, संप्रदायाचा आग्रह नाहीये. तुम्ही कुणाचंही नाम घ्या हो. मागच्या श्लोकामध्ये वासुदेवी वसोदे असं म्हटलं होतं. कृष्ण असू दे, विष्णू असू दे, राम असू दे, दत्त असू दे, कुठल्याही आराध्य दैवताला इथे अनुमती दिलेली आहे. कोणाचंही नाम घ्या. आणि म्हणून इथे रमाकांत असं म्हटलेलं आहे. आणि साधकांनी प्रयत्नपूर्वक एकांताचा अभ्यास केला की त्याचं मन हळूहळू सूक्ष्म होत जातं, व्यापक होत जातं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतायत, शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांतीस जावे, तेणे गुणे दृढावे, परमार्थ हा. शिष्याला उपदेश करताना म्हणतात एकांती जावे. एकांती जाऊन काय आहे? स्वरूपी विश्रांतीस फावे. स्वरूपामध्ये विश्रांती लागते. बाकी आपण जी वरवरची विश्रांती घेतो ती खरी नाहीये. स्वधामासी जाता महाराम राजा, हनुमंत तो ठेविला याच काळजा. स्वधामाकडे जायचे. पण आता मन रिकाम कसं राहणार हो? ते कठीण आहे, कठीण आहे. पण तरी सुद्धा त्याला काहीतरी चांगला उद्योग द्या ना. एम्प्टी माइंड नको, काहीतरी चांगलं आलंबन द्यायचंय. आणि म्हणून मनाने सत्य संकल्प करायला सांगितलाय. चांगले विचार करावे, चांगल्या सवयी लावाव्या, चांगल्या संबंधी विचार करावे, ईश्वराचे, ईश्वराच्या लीलांचे, संतांच्या चरित्राचे. अशी जर का आपल्या मनाला सवय लावली, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वंदावी, त्यांनी सुद्धा आपलं मन सूक्ष्म होतं. आपण अनुकरण करण्यासाठी तसा तसा प्रयत्नही करतो. आणि विकल्प कधीच नको. म्हणजे बघा ना, व्यवहारात सुद्धा परस्परामध्ये काहीतरी गैरसमज असतात, पण ते बोलून दाखवू नका. समजा असले तर ते इतरांपाशी बोलू नका.
कुणाच्याही पाठीमागे त्याची निंदा तर करायचीच नाही. समजा काही तुम्हाला समस्या असेल तर त्या व्यक्तीलाच जाऊन थेट विचारायचं, म्हणजे मग गैरसमज दूर होतात. पण निंदा केल्यामुळे ती वाढतच जाते आणि ती वृत्ती आपल्या मनामध्ये टिकून राहते. त्यामुळे कुणाचीही निंदा करायची नाही, कुणाचाही विकल्प करायचा नाहीये. मनात नेहमी चांगलेच विचार येण्यासाठी एकांत सेवन करायचं, की बाकीच्यांचा फारसा संपर्कच नको. एकांत सेवन केलं की मग त्याच्यामध्ये ईश्वराचं स्मरण करायचंय आणि मग मन हे जरी ईश्वर, एक ओढ असते मनाला संकल्प विकल्प करण्याची, त्या मनाला ते ईश भजनाचं एक आलंबन देऊन टाकायचे. असा एकांत सेवन केला तर एकाग्रता वाढते, इंद्रिय शांत राहतात. इंद्रिय ओढाळ आहेत पण ती त्या एकांतामध्ये ती शांत राहतात आणि मग इंद्रिय शांत राहिली की स्वाभाविकपणे मन सुद्धा मोकळं राहतं आणि एकांत जितका सर्वांगीण होईल, जितका व्यापक होईल, तितकी मनाची एकाग्रता वाढत जाईल. एकाग्रता वाढली की स्मरणशक्ती वाढेल, सूक्ष्मता वाढेल, व्यापकता वाढेल आणि मग तुम्हीच परब्रह्म सुद्धा होऊन जाऊ शकाल. इतकं समर्थांनी आपल्याला अभिवचन दिलेलं आहे आणि म्हणून तो रमाकांत एकांत काळी भजावा असं समर्थांचं आग्रहाचं आपल्याला निवेदन आहे. आता हा रमाकांताचं भजन करायचंय. पुढे आता समर्थ आपल्याला रामरायाचं वर्णन करतात, त्याचं गुणवर्णन करायला सांगतात. काय सुंदर सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात, भजाया मनी पाहता राम येकू, करी बाण येकू, मुखी शब्द येकू, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू. श्रीराम. समर्थ आता रामरायाचं गुणवर्णन करतायत आणि रामरायाचं गुणवर्णन करताना तर समर्थांच्या प्रतिभेला अगदी बहर येतो. येकू हा शब्द त्यांनी 3 वेळेला वापरलेला आहे. कसा आहे रामराया? भजाया जनी पाहता राम येकू, एकमेव तो प्रभू रामचंद्र आहे. आता हे सगळं सांगताना भक्ती करण्यासाठी योग्य कोण आहे? तो श्रीरामासारखा दुसरा देव ज्या जगात नाहीच असं समर्थ म्हणतायत. एक बाणी आहे, एक वचनी आहे, एक पत्नी आहे आणि ह्या 3 गुण वर्णन करण्यासाठी समर्थांनी 3दा एक हा शब्द वापरलाय. पण नुसताच एक नाही वापरला, येकू म्हटलेला आहे. येकू शब्द हा यादवकालीन आहे, माऊलींच्या काळचा शब्द आहे. कधी कधी समर्थांनी असे शब्दही वापरले आणि अशा शब्दामुळे लढीवाळ असा गोडवा निर्माण झालेला आहे. त्या श्लोकामध्ये माधुर्य निर्माण झालेलं आहे. सलगीचं असं ते वर्तन वाटतं किंवा ते शब्द वाटतात आणि म्हणून त्यांनी हे म्हटलेलं आहे. त्याच्या लीला चरित्राचं वर्णन करताना येकू हा शब्द वापरलाय. आणि खरंच आहे, माणूस ज्याचं चिंतन करतो, ज्याचं अनुकरण करतो, ज्याला मनामध्ये सतत त्याचा ध्यास घेतो, तसाच तो बनत जातो. उपासनेमध्ये सुद्धा हाच प्रकार दिसून येतो, नाही का? म्हणून उपास्य दैवताच्या चरित्राचं, त्याच्या गुणवर्णनाचं, त्याच्या गुणसमुच्चयाचं अहोरात्र चिंतन केलं की उपासकाच्या आचरणाला सुद्धा त्याचा स्पर्श होतो, त्याच्या व्यक्तिमत्वाला सुद्धा तसं तसं वळण लागतं. आणि म्हणून समर्थांच्या जीवनाचा आदर्श कोण आहे तर साक्षात प्रभू रामचंद्र हा आदर्श आहेच आहे. आणि आपलंही जीवन जरा वरच्या पातळीवर नेण्यासाठी विवेकाची अत्यंत गरज आहे. आणि हा विवेक कुठनं जागा करायचा आहे? हा विवेक जागा होण्यासाठी संत सहवास उपयोगी पडतो. संत सहवास आणि तसंच भगवंताची लीला चरित्र, त्याचं गुणवर्णन हे पुन्हा पुन्हा केल्याने, ते ऐकल्याने आपल्याला सुद्धा तसं आचरण करता येतं. ते सहज सोपं शक्य होतं. आणि मात्र संतांचा सहवास हा नेहमीच मिळेल असं सांगता येत नाही, नाही का? तो स्थळ काळावर अवलंबून असतो की संत आम्हाला भेटतील, त्यांना वेळ असला पाहिजे, सगळं जमलं पाहिजे. पण भगवंताचं गुणवर्णन मात्र कधीही करू शकतात. कितीही वेळेला गुणवर्णन किंवा त्यांच्या चरित्राचा अभ्यास करणं शक्य आहे.
आणि त्या चरित्राच्या अभ्यासातून आपला उद्धारही करणं नक्की शक्य आहे. समर्थांनी 3दा येकू हा शब्द वापरलाय. समर्थांच्या मनामध्ये कुठली सांप्रदायिकता नाहीये बरं का, पण किंवा कट्टरता सुद्धा नाहीये किंवा कडवट असा एकेश्वरवाद सुद्धा नाहीये किंवा केवळ रामरायाचं म्हणत नाहीये. पण जेव्हा ते रामरायाबद्दल बोलतात ना, तेव्हा ते भरभरून बोलतात. समर्थांनी सगळ्याच देवांच्या आरत्या सुद्धा रचलेल्या आहेत. हनुमंताची वर्णनं केली आहेत, देवीची वर्णनं केली आहेत, गणपतीची आरती आहे, शंकराची, सगळ्या आरत्या समर्थांनी रचल्या आहेत. त्यामुळे रामाबद्दल त्यांचा आग्रह नाहीये, पण शेवटी ते त्यांचं आराध्य दैवत आहे. आणि त्याच्या एक पत्नी, एक वचनी, एक बाणी याचं या गुणांचं वर्णन करताना येकू हा शब्द त्यांनी वापरलाय, तो त्या गुणवैशिष्ट्यासाठी. श्रीरामचंद्र कसे होते? एक पत्नी होते, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. खरं म्हटलं तर वास्तविक दशरथ राजांनी सुद्धा 3 पत्नी होत्या. दशरथाला सुद्धा 3 पत्नी होत्या. आणि श्रीरामांनी रामराजांनी जेव्हा सीतेला वनवासामध्ये पुन्हा सोडलं, जेव्हा तिला डोहाळे लागले असताना पुन्हा सोडलं, त्याच्यानंतर अनेकांनी त्यांना आग्रह केला होता की तुम्ही आणखीन एक विवाह करा. श्रीरामांनी कधीही सीतेशिवाय दुसऱ्या कुठल्या स्त्रीचा विचारही केला नाही. किंवा यज्ञाच्या वेळेला यज्ञाला यजमानाबरोबर पत्नी असावी लागते, तेव्हाही ऋषींनी सुद्धा त्याला आग्रह केला होता, पण तेव्हा सुद्धा प्रभू रामचंद्रांनी कुणाशीही विवाह केला नाहीये. तर ही सीता एक पत्नी म्हणजे सीतेची एकच तीच पत्नी, एवढंच व्रत त्यांचं होतं. एक पत्नी आहे, एक वचनी आहे. प्रभू रामचंद्र एक वचनी आहेत. पित्याला दिलेलं वचन त्यांनी कधीही खाली सुद्धा पडू दिलेलं नाहीये. आपलं एक पत्नी व्रताचं व्रतही सोडलं नाही, एक वचनी तर आहेतच. त्यामुळे मुखी शब्द येकू असंही म्हटलेलं आहे. करी बाण येकू मुखी शब्द येकू असं समर्थ म्हणतात. या रघुवंशात, ज्या रघुवंशात श्रीराम जन्मले, त्या रघुवंशाची मध्ये शब्द फिरवण्याची पद्धतच नव्हती. अहो गोस्वामी तुलसीदास तर म्हणतात, रघुकुल की रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. खरंच आहे, आपलं वचन कधीही खाली पडू दिलेलं नाहीये श्रीरामाने. खरं तर त्यांना शब्दांची फिरवाफिरवी करणं शक्य झालं असतं. काहीतरी त्याच्यातनं एखादा मुद्दा काढून वनवास टाळता आला असता. किंवा वनवास टाळणं जाऊ दे, जेव्हा भरत त्याला बोलवायला चित्रकूट पर्वतावर आला, तेव्हा सुद्धा त्याचा आग्रह राखण्यासाठी किंवा त्याचा शब्दाचा मान राखण्यासाठी प्रभू रामचंद्र परत अयोध्येला येऊ शकले असते, पण नाही आले ना. कारण पित्याचा शब्द खाली पडू द्यायचा नव्हता. त्यामुळे त्यांनी पितृवचन शेवटपर्यंत पाळलं. एक बाणी तर ते होतेच, अमोघ त्यांचे बाण होते. अमोघ म्हणजे व्यर्थ न जाणारे. त्यामुळे एकदा धनुष्यावर बाण लावला की तो त्या लक्ष्याचा वेध घेऊनच थांबणार असं होतं. त्यामुळे हे एक बाणी हे त्याचं उपलक्षण आहे. आणि त्यामुळे जे साधायच्यासाठी जे करायचं ते एकदाच करायचं, पण ते परफेक्ट करायचं, ते पूर्णत्वाला गेलंच पाहिजे. आणि म्हणून एक बाणी हा त्यांचा गुण सुद्धा अगदी घेण्यासारखा आहे. हमखास यशस्वी होणाऱ्या कार्याला आपण म्हणतो ना रामबाण. औषध सुद्धा उत्तम रीतीने लागू पडलं तर आपण त्याला रामबाण औषध म्हणतो. इतका हा रामबाण, एक बाणी असा हा राम आहे. आणि खरंच फार थोर व्यक्तीचं, सामान्य माणसं त्याच्या प्रमाण आपल्या मापाने मोजून खरं तर चालतच नाही. त्या थोर महात्म्यांचं प्रमाणच वेगळं, त्यांचे मापदंडच वेगळे आहेत. राजत्याग असू दे, शूर्पणखेचा तिची विटंबना असू दे, सुवर्णमृगाच्या मागे लागणं, सीतेच्या विरहाने शोकाकुल होणं, हे सामान्य माणसासारखं जरी वाटलं तरी त्याच्यातूनच रामचंद्रांच्या थोरवीचे अनेक पैलू आपल्या नजरेसमोर येतात. आणि खरंच आहे ते नीट समजून मात्र घ्यायला पाहिजे. आणि म्हणून समर्थ इथे मुद्दाम विवेक शब्दाचा वापर करतायत. धरा जानकी नायकाचा विवेकू. समर्थ आपल्याला काय सांगतात? अनित्य अशा संसाराचा त्याग करून नित्य स्वरूप अशा जानकी नायकाचा विवेक करायला आपल्याला सांगतायत. म्हणजे जीवनात निवड करायची तर ती तुम्ही रामाचीच निवड करा, त्याचाच ध्यास घ्यायचा, त्याच्याच सारखं वागण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे.
राम हा सगळ्याचाच आदर्श आहे. आदर्श पती आहे, आदर्श पुत्र आहे, आदर्श भाऊ आहे, आदर्श सखा आहे. अहो एवढंच कशाला, आदर्श शत्रू सुद्धा आहे. आणि जर का धर्माला घनीभूत केलं, पर्सोनिफाईड केलं, तर धर्म म्हणजे काय, कशी मूर्ती होईल, तर ती रामाची आहे. आणि म्हणूनच समर्थ नेहमीच म्हणतात, राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा. अशा प्रभू रामचंद्राचा विवेक करायला समर्थ आपल्याला सांगतात. धरा जानकी नायकाचा विवेकू, असंही समर्थांनी सांगितले. असे आपण आजच्या भागामध्ये 3 श्लोक पाहिलेले. पुढच्या भागामध्ये आणखीन काही श्लोक बघूया. आता पुढचा भाग मात्र थोड्या कठीणाकडे जाणार आहे. जुने ठेवणे नीपणे आकळेना वगैरे असे उपनिषदातलं तत्वज्ञान सांगणारे श्लोक आपण पुढच्या काही भागामध्ये बघणार आहोत. आज मात्र इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.